हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. तुम्ही डे 2चा लास्ट व्लॉग तर पाहिलाच असेल. आता हा आहे डे 2चाच कंटिन्यूड व्लॉग, तर मग बघत राहा पुढे. आता आम्ही आलो राईस फील्ड्स पाहायला. ऊन आहे थोडंसं, पण लागतंय म्हणा, तरी बघू. असं काही दिसतंय. हे पाहिलं असेल आम्ही आपल्या गावाकडे, पण आपल्याकडे कसं प्लेन असते, इथे कसं हे स्टेप फार्मिंग आहे ना, म्हणून थोडंसं वेगळं दिसतं. नाहीतर काय आपल्या गावाकडची शेतीच. एवढं काय असं खास नाही आहे. खास म्हणजे ठीक आहे, चांगलं आहे. ग्रीनरी, झाडं झुडपं ठीक आहे, पण मग चालावं खूप लागेल तुम्हाला, आणि ऊन असेल तर तुम्हाला जरी होत असेल तरच. मी आणि ओवी वाट बघतोय डाडा कधी ड्रोन उडवेल. गरमी भरपूर आहे, पाहू शकता. हे पहा घाम. राईस फील्ड टेरेस असं म्हणता यांना. छान सुंदर होते, पण आम्ही खूप खालीपर्यंत नाही गेलो, कारण ओवी होती सोबत आणि इतकं चालत जाणं खाली आणि परत तिच्यासोबत वरती येणं शक्य नव्हतं. मग आम्ही थोडंसंच खाली उतरलो आणि तिथूनच थोडेफार शॉट्स घेतले, जे काय मी तुम्हाला आता दाखवते. जर तुमचं स्विंगवरचं फोटोशूट मिस झाला असेल तर घाबरू नका. इथे राईस फील्डवरती पण ते सेटअप होते, मग तुम्ही इथेही करू शकता. त्यांनी ड्रेसेस पण ठेवले होते, मग त्याचे चार्जेस तुम्ही तिथे विचारून फोटोशूट करू शकता. ही सगळी ऑरेंजची झाडं होती. बालीमध्ये ऑरेंजेसची पण फार्मिंग केली जाते वाटतं, कारण सगळीकडे आम्हाला ऑरेंजेस दिसत होते. फायनली आम्ही पोचलो किंतामणी व्हॉल्केनो स्पॉटवरती. वातावरण इतकं सुंदर झालं होतं. आम्ही पोचलो आता माउंट बटूरला. इथे मागे तुम्ही बघू शकता, हे जे आहे ना, हा व्हॉल्केनो आहे. कुठे? हा वाला. आणि इकडे बघू शकता लेक आहे का नदी? हा लेक आहे. मस्त वातावरण पण छान झालंय, मस्त गारगार वारा येतोय. ओवीला थंडी वाजत होती, आम्हाला पण थंडी वाजते, पण आम्ही जॅकेट नाही आणले, कारण सकाळी आम्हाला खूप गरम होत होतं. मग आम्ही घरी रूमवर जॅकेट ठेवून आलो. छान वाटतंय, मस्त. थोडा वेळ आता आम्ही इथे थांबू, फोटोज वगैरे काढू आणि मग पुढच्या लोकेशनला जाऊ. इथे जे ब्लॅक दिसतंय ना, तो आहे लावा. म्हणजे व्हॉल्कॅनोमधून जेव्हा लावा येतो आणि तो ड्राय झाल्यानंतर असा ब्लॅक होऊन जातो. आम्ही इथल्या एक सुपर मार्केटमध्ये आलो होतो हे घ्यायला. बघू शकता आपल्या इकडेच आहेत, फक्त थोडेफार गोष्टी वेगळ्या दिसतील तुम्हाला. जेलीज वगैरे. खाय प्यायच्या 1-2 गोष्टी घेतल्या आणि मग निघालो आम्ही तिथून. गरमी खूप असल्यामुळे मी घेतला होता हा ज्यूस, आणि बाकीच्यांनी म्हणजे ओवी आणि डाडाने पण घेतलं होतं काय खायला. पण गरमी खूपच होती, मग मला सारखं पाणी प्यावंसं वाटत होतं. मग पाण्याऐवजी म्हटलं ज्यूस घेऊ. आणि मग आत्ता आम्ही जाणार होतो तेगनुंगन वॉटरफॉलला. आणि हे होते आमचे ड्रायव्हर दादा. यांचं नाव होतं टेडी. खूपच छान माणूस, म्हणजे इतका साधा सिंपल माणूस कुठेच पाहिला नसेल मी.
मजा मस्ती करत एकदाचे आम्ही पोचलोच वॉटरफॉलला. जिथे जिथे एंट्री तिकीट्स आणि पार्किंग होतं ना, ते सगळं आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होतं. मग ते दादाच सगळीकडे जाऊन तिकीट काढायचे. वॉटरफॉलला एंट्री करायच्या आधी इथे ते आपल्या हातावर स्टॅम्प मारतात. आणि वॉटरफॉलला जायचे 2 रस्ते आहे. एक आहे एक रिसॉर्ट थ्रू जाता, म्हणजे डिरेक्टली त्यांच्या रिसॉर्टमध्ये आपल्याला काहीतरी ऑर्डर करावं लागतं आणि मग तिथे खूप चालावं नाही लागत. आणि हे इथून जर तुम्ही गेले ना, जिथे आम्ही आहे तिथून थोडेसे स्टेप्स लागतात, म्हणजे कमीत कमी 100 पायऱ्या असतील आपल्याला खाली उतरून जावं लागेल. मी पुढे दाखवलंच की ते रिसॉर्ट कोणतं आहे जिथून डायरेक्ट एंट्री तुम्हाला वॉटरफॉलपर्यंत भेटेल. फायनली आम्ही पोचलोय तेंगुंग 1 वॉटरफॉल. नाव जर चुकीचं असेल तर प्लीज एक्स्ट्रीमली सॉरी, कारण मला अजून ते प्रनाऊन्स करता येत नाही आहे. आम्ही इथे पोचलोय आणि जर एंट्रीमध्ये असे स्टॅम्प देतात, ते हातावर स्टॅम्प मारता आणि स्टॅम्प घेऊन घेतलं ना, तर इथे असे लोकल शॉपिंगसाठी पण खूप काही आहे. आणि तुम्ही जर कपडे पण विसरून आला असेल, वॉटरफॉलमध्ये ओलं व्हायचं असेल, तर तुम्ही इथून शॉपिंग करू शकता. जसं की आम्ही पण विसरून आलो आहे, तर आम्ही आता बघू, मी जाईल की नाही माहीत नाही, पण गोल्डी आणि ओवी जातो म्हणताय पाण्यामध्ये, तर मग चला बघू. आता मी जिथे चालली आहे ना, ह्या स्पॉटवरून थांबलं ना, तर खालचा वॉटरफॉल तुम्हाला दिसेल. हा रिसॉर्ट होता तो, जे पार्किंगवाल्या लेडीने आम्हाला सांगितलं की इथून जर तुम्ही काही घेतलं तर डिरेक्टली तुम्हाला वॉटरफॉलला एंट्री भेटेल आणि खूप चालावं नाही लागणार. पण आम्हाला थोडंसं थ्रिल करायचं होतं, मग म्हणून आम्ही ही पायऱ्या चढत खाली गेलो. ह्या रिसॉर्टचा पूल पण आहे, म्हणजे वॉटरफॉलच्या समोरच तुम्हाला पूल साईड पण भेटेल. ओवी मी हलत ढुलत हळूहळू खाली आम्ही उतरत होतो, पाहत होतो आजूबाजूचे नजारे. फायनली जवळपास 80 ते 100 स्टेप्स उतरून आम्ही खाली पोचलो. खाली उतरल्या ना, इथे छोटंसं असं एक पूल टाईप बनलं होतं. ओवी तर ह्याच्यातच खुश होऊन गेली. आम्ही इथे पोचलोय. वॉटरफॉलच्या जायच्या आधीच एक छोटंसं स्विमिंग पूल सारखं आहे. इथे ओवी आणि गोल्डी पाहू शकता तुम्ही. मी नाही गेले, मी म्हटलं जाऊ दे, आज स्किप करते मी. उद्या जो वॉटरफॉल आहे ना, तिथे जाईल. हे बघू शकता दोघांची मजा. छोटे छोटे असे झरणे वरून येत होते. हे बहुतेक डोंगराचंच पाणी असेल आणि ते इथे त्यांनी पूल म्हणून साचून ठेवलं होतं. छान होतं, क्लीन होतं. ओवीला तर खूपच मजा आली. ओवीची मजा तुम्ही पुढे पहा. ओवी खाली पाण्यात जाशील. थांब, पहिला डाडा जातो मग तुझा. तर मग चला तर पुढे बघू, जे आपण पाहायला आलो होतो वॉटरफॉल. आणि जे रिसॉर्ट होतं ना, त्याचं नाव ओमा असं काहीतरी होतं, OMMA ओमा. शूज नाहीतर क्रॉक्स असेच काही तर तुम्ही फूटवर घाला, नाहीतर जर फॅन्सी घातले ना, तर तुम्हाला इथे चालताच येणार नाही, कारण अशा ठिकाणी आपल्याला खूप चालावं लागतं आणि पाणी असलं आपण स्लिप पण होऊ शकतो. म्हणून प्लीज प्रिकॉशनसाठी शूज नाहीतर क्रॉक्स वगैरे असे फूटवेअर घेऊन या सोबत.
हा छोटासा लाकडी ब्रिज क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं होतं. फायनली आम्ही जवळ पोचलो वॉटरफॉलच्या. वाव, पाहू शकता हा वॉटरफॉल. थोडा वेळ ओवी आणि गोल्डीने वॉटरफॉलमध्ये मजा केली. मी बाहेर बसून आपले फोटोशूट करत होते. हा पाहू शकता वॉटरफॉलचा अपोजिट साईडचा व्ह्यू. मस्त अशी झाडं, झुडपे, जंगल, त्यामध्येच असा एक रिसॉर्ट आणि वॉटरफॉल. वॉटरफॉल पाहून झाला होता आणि आम्ही वरती आलो. त्यांनी इथे असा एक मॅप लावला होता. जे स्पॉट ह्या वॉटरफॉल जवळ होते ना, त्याचा मॅप त्यांनी इथे लावला होता. आता वॉटरफॉल वरून आम्ही घरी चाललोय. म्हणजे आमच्या ऍक्टिव्हिटी सगळ्या झाल्या आणि इथे आता सध्या 5 वाजलेत आणि या चिमुकलीने हा फॅन घेतला. मग ती तुम्हाला दाखवतीये. म्हणजे आपल्याला कळत नाही ऍक्च्युली, पण मग ते ठीक आहे, ते बार्गेन करता नाही येत आपल्याला इथे. आणि मला अजून एवढी ती करन्सी कळली नाही की किती म्हणजे केवढे, म्हणून त्याच्यात गोंधळ होतोय. मग ठीक आहे, कधीतरीच येतो आपण, म्हणून ठीक आहे, जाऊ दे. आम्ही पोचलो आमच्या रिसॉर्टवरती. तुम्हाला रिसेप्शनचा टूर दिला नव्हता, म्हटलं मग पहिले आज रिसेप्शनचा टूर देऊन देऊ. इथे हे गॉंग दिसतंय ना, फर्स्ट डे जेव्हा आम्ही आलो होतो ना, तर त्यांनी आमचं वेलकम म्हणून ते गॉंग वाजवलं होतं. मुलं सोबत असली ना, तर तुम्हाला त्यांना हे सगळं करावंच लागतं. त्यांना वरती घेऊन चालावं लागतं, त्यांचे पाय दुखतात. तर मग माझे व्लॉग्स आवडले असतील तर नक्की प्रेम दाखवा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचे पण व्लॉग्स बघायला तर नक्कीच विसरू नका. आम्ही कुठे कुठे गेलो, काय काय केलं, ते सगळं मी त्या पुढच्या अपकमिंग व्लॉग्समध्ये तुम्हाला सांगेल. आणि माझे रील्स पोस्ट तर पाहायचेच असतील तुम्हाला, मग लगेच जा आणि माझ्या इन्स्टा हँडलला फॉलो करा.